श्री स्वामी समर्थ सर्वांना। आज मी बनवणार आहे घरगुती काळा मसाला। हा मसाला वर्ष ते 2 वर्ष अजिबात खराब होत नाही, त्याचा रंग जात नाही आणि त्याचा वासही कमी होत नाही। जशाच तसा मसाला राहतो। मग कसा करायचा आणि वर्षभर टिकावं म्हणून काय टिप्स वापरायच्या, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, व्हिडिओमध्ये सांगणार आहे। चला तर, सकाळची देवपूजा वगैरे झालेली आहे आणि छान सुंदर अशी रांगोळी काढलेली आहे। स्वामी पूजा झाली ना, खरंच मनाला खूप प्रसन्न वाटतं आणि घरामध्ये सुद्धा सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। श्री स्वामी समर्थ सर्वांना। चला, आज मी मसाला करणार आहे वर्षभर टिकणारा। हा मसाला वर्ष ते 2 वर्ष टिकतो, अजिबात खराब होत नाही। तर कसं भाजायचं, साहित्य किती घ्यायचं ते तुम्हाला एकदम परफेक्ट माप सांगणार आहे। तर हे बघा, 1 किलो लाल मिरची घेतलेली आहे, निसून घेतलेली आहे। याला वाळवायची वगैरे काही गरज नाही, कारण आपल्याला याला भाजून घ्यायची आहे। मिरची सोबत मसाला वाटून आणायचा आहे आणि खलबत्त्यात वाटायचा आहे। चला सुरुवात करूया। साहित्य काय 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 घेतलेलं आहे दाखवते तुम्हाला। आता ही प्रत्येकी मसाले मी 25 ग्राम घेतलेली आहे। चक्री फूल आहे, जावेत्री आहे, मोठी विलायची आहे, काळी मिरी घेतलेली आहे, लवंग घेतलेली आहे आणि हे बाकीचे जे काही मसाले असते ते। आता या काही मसाल्याची मला नावंसुद्धा माहिती नाहीत। शहाजिरू घेतलेला आहे, सुंठ आहे, वेलची घेतलेली आहे, वेलची थोडीशी कमी घेतलेली आहे, 25 ग्रामला कमी आहे। आता ही लवंग आहे आणि त्यामध्ये 25 ग्राम हळकुंड घेतलेले आहे, 25 ग्राम दालचिनी घेतलेली आहे, हे पाव किलो फूल घेतलेलं आहे, पाव किलो तेजपत्ता घेतलेला आहे आणि पाव किलो खोबरं घेतलेलं आहे। खोबऱ्याचे मात्र तुकडे करून घेतलेले आहेत। सगळे मसाले अगोदर मी निसून घेतले आणि पूर्ण वाटीमध्ये काढून घेतले। अशा पद्धतीने सगळी तयारी करून ठेवलेली आहे। तेजपत्तासुद्धा पाव किलो घेतलेला आहे। खूप छान मसाला होतो आणि वर्ष ते 2 वर्ष टिकतो, अजिबात जाळं लागत नाही, किडा लागत नाही, मसाल्याचा वास जात नाही आणि रंगसुद्धा उडून जात नाही। इतका छान राहतो ना, कसाही ठेवा तुम्ही, कुठेही ठेवा, हवाबंद भरणीमध्ये, जशाच तसा मसाला राहतो। चला, हे सगळे मसाले नीट करून घेतलेले आहे। आता मिरच्या किती घ्यायच्या आहेत, तर मिरची 1 किलो घेतलेली आहे। 1 किलो मिरचीला 1 किलो धने घेतलेले आहेत। धने मात्र भरपूर घालायचे आहेत, कारण धण्याची कमी करायची नाही। आपण कधीही भाजीला धनेपूड नाही टाकली तरी चालते, कारण मसाल्यामध्ये धने असतात। आता हे मसाले भाजायचे कसे, म्हणजे वर्षभर 2 वर्षभर टिकतो। तर मसाल्यामध्ये अगदी थोडं तेल घालून मसाले भाजायचे आहेत आणि भाजताना जेव्हा आपण भाजतो ना, तेव्हा एकदम खमंग असा वास सुटेपर्यंत भाजायचे आहेत। आता तुम्ही पाहू शकता, मी थोडं तेल टाकत आहे, खूप सारं तेल वापरायचं नाही मसाले भाजताना। जर तुमचा मसाला ओलसर झाला तर अजिबात वर्ष ते 2 वर्ष टिकणार नाही, कारण मध्येच त्याला जाळे वगैरे लागते। आणि जेव्हा बी कधी मसाला करतो तेव्हा खोबऱ्याचा खूप कमी वापर करायचा आहे, कारण खोबऱ्याने सुद्धा आपला मसाला खराब व्हायची शक्यता असतो। त्यामुळे खोबऱ्याचा सुद्धा वापर कमी करायचा आहे। आणि आता हे मसाले थोडं तेल घालून भाजायचे आहेत। आता हे तेजपत्ता, फूल काळसर होईपर्यंत भाजायचे आहेत। आपण काय करतो, कधी थोडेसे कडक झाले की काढून घेतो, पण तसं अजिबात करायचं नाही, कारण 6 महिन्याच्या नंतर मग मसाल्याला जाळं लागायची शक्यता असते। त्यामुळं छान असं काळसर होईपर्यंत भाजायचं आहे, जसं आपण मिरच्या भाजतो तसं। आणि ज्या डब्यामध्ये आपल्याला घेऊन जायचं ना, त्याच डब्यामध्ये मी मसाले भाजू टाकीत आहे। फक्त यामध्ये खोबरं आणि शहाजिरू आहे ना, सेपरेट भाजायचं आहे। जर तुम्ही खसखस टाकीत असाल तर खसखससुद्धा शहाजिरू भाजताना त्याच्यामध्ये टाकायची आहे, कारण शहाजिरू आणि खसखस वेगळी भाजायची आहे आणि त्याला मिक्सरला काढायचं आहे। दोन्ही तुम्ही एकत्र काढले तरी चालतं। डायरेक्ट खसखस पूर्ण मसाल्यामध्ये टाकू नका, कारण मसाल्यामध्ये खसखस वाटल्या जात नाही आणि आबडधोबड वाटली तर भाजी करताना भाजीवर खसखस तरंगते। त्यामुळे अजिबात तुम्ही मसाला भाजताना मिक्सरला काढूनच द्या। शहाजिरू, खसखस आणि खोबऱ्यातसुद्धा भाजताना तेल खूप कमी टाका आणि तेल नाही टाकलं तरी चालतं। सुक्कं खोबरं भाजलं तरी चांगलं, पण काळसर भाजून घ्या। बरेच जण काय करते, मी बरेच जणाचे मसाले बघितलेले आहेत, थोडेसे डाग पडलं खोबऱ्याला की काढून घेतात, पण तसं अजिबात करायचं नाही। छान काळसर होईपर्यंत भाजायचं आहे, जेणेकरून आपला मसाला खराब होऊ नये। मी पूर्ण व्हिडिओमध्ये तेच सांगित आहे, खराब होऊ नये मसाला, यासाठी फक्त आपण मसाले चांगले भाजून घ्यायचे आहे आणि मिरचीला छान ऊन देऊन घ्यायचं आहे। आता हे मिरच्या पण छान भाजून घ्यायच्या आहेत। बघा, मिरचीला सुद्धा काळे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं आहे। आता घरात ठसका उठतो मिरचीचा, म्हणून मी बाहेर अंगणात गॅस घेऊन आले आणि सगळी दारं खिडक्या लावून घेतले आणि बाहेर अंगणात बसून भाजत आहे।
आता मिरचीला सुद्धा थोडंसं तेल टाकून भाजायचं. जास्त जर तेल टाकलं तर सगळ्या घरभरून ठसका होतो आणि भाजायला सुद्धा वेळ लागतो. त्यामुळे थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. बघा अशा पद्धतीनं मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. तुम्हाला दाखवते मी. छान असे काळसर होईपर्यंत भाजायचे आहेत, हे पाहू शकता. आता हे भाजलेल्या मिरच्या त्या डब्यामध्ये टाकलेल्या आहेत. आता हे शहाजिरू आणि खोबरं जे आहे ना मिक्सरला काढणार आहे आणि त्या मसाल्यामध्ये टाकून देणार आहे, जेणेकरून वाटताना सगळं एकत्र एकजीव होतो. आता माझ्याकडे काही मसाले भाजलेले होते. गरम मसाला गेल्या वर्षीचा आहे, म्हणलं त्यामध्ये टाकून घेऊया. आता हे उरलेला मसाला यामध्ये टाकून घेते आणि सगळा मसाला एकत्र वाटून आणते. आता हे जे वाटायची गिरणी असते ना त्या गिरणीत नेऊन ठेवणार आहे. मिक्सरला वगैरे काढायचं नाही. वाटायच्या मिरचीनं मसाला वाटला ना खूप टेस्टी लागतो. आता हे झाल्याच्या नंतर मी गिरणीत ठेवून आले आणि लगेचच 1 तासाच्या नंतर मसाला घेऊन आलेली आहे, पाहू शकता. शेजारीसुद्धा म्हणू लागले, तुम्ही आज मसाला भाजू लागलात का? खूप टेस्ट वास येऊ लागला होता, खूप छान वास येत होता. काय काय टाकलं मसाल्यात? आणि गिरणीवाल्या काकूने सुद्धा विचारलं काय काय टाकलेलं आहे. खूपच छान मसाला झालेला आहे. चला भेटू पुन्हा. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.